मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच. तुमचं एक ऑपोजिशन थेट भूमिका मांडली तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच होतं नॉट विथ यू, ते पण जाहीर टीका करताय. तर तुम्ही एक्झॅक्टली कुणाकुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाही आहे. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं आहे ना अपोजिशनसोबत भांडायचं आहे. आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे. आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय. आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करतोय, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतोय. पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना त्याच्या विरोधात म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे. वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं की हा एंगेजमेंट या सगळ्या एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्याचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही फेक नॅरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर. फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं. फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? नाही, तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली. मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाही आहे. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहे, ज्यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम.